माझ्यावर विश्वास ठेवण्याची मी माफी मागतो. मी अपेक्षित कामगिरी करू शकलो नाही. संघ व्यवस्थापन मला भविष्यात खेळण्याची संधी देईल की नाही मला माहिती नाही, पण मी माझ्या संघाला मनापासून पाठिंबा देईल. हे ट्विट होतं संजू सॅमसन याने केलेलं. नुकत्याच वर्ल्ड कप वॉर्मअप मॅच दरम्यान पार पडलेल्या साऊथ आफ्रिका आणि भारताच्या सामन्यात संजू सॅमसन ऐवजी ईशान किशनला खेळण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे भाऊक होऊन भारतीय चाहत्यांसाठी आणि भारताच्या प्लेयर्ससाठी त्यानं स्वतःची बाजू मांडून मनातील व्यथा मांडली. एक आक्रमक फटकेबाज असणारा संजू त्याची भावनिक बाजू सोशल मीडियावर व्यक्त करतो. त्यानंतर त्याचा संपूर्ण चाहता वर्ग त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो. पण मात्र संजूकडून अशी कोणती फ्लॉप खेळी होते की त्यामुळं भारताचा संघ व्यवस्थापन त्याच्यावर नाराज होतं? त्याला संघात न देण्याच्या निर्णयामुळे संजूचं करिअर खरंच संपलंय का? त्याच्या कोणत्या खेळीमुळे संजू आपल्याला वर्ल्ड कप मध्ये वॉटर बॉय म्हणून दिसेल? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष बारी. मंडळी, संजू सॅमसन हा भारतीय क्रिकेटमधील एक असा खेळाडू आहे ज्याच्याबद्दल फॅन्सच्या मनात नेहमीच एक सॉफ्ट कॉर्नर असतो. संजूची बॅटिंग बघणं हा डोळ्यांसाठी एक सोहळा असतो, पण त्याच्या करिअर मधल्या सातत्य असण्याचा अभाव आणि त्याचं गुड लक या गोष्टी नेहमी चर्चेच्या गोष्टी राहिल्या आहेत. त्याने केलेल्या ट्विट मागे त्याची अनेक वर्षांची मेहनत, अपेक्षांचं ओझं आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड दडलेली आहे. हे ट्विट केवळ माफी मागणारं नव्हतं, तर ते त्याच्या मनातील एक संघर्ष होता. पण ह्या संघर्षाचं कारण त्याची आजवर झालेली खेळीच ठरली आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादवने याआधीच संजूला एक क्लिअर कट मेसेज दिलेला होता की सामन्यांमध्ये खेळी दिसली नाही तर तुला टीम मॅनेजमेंटच्या कठोर निर्णयाला सामोरं जावं लागू शकतं. तरी देखील संजूची प्रभावी अशी खेळी कुठल्या मॅचेसमध्ये दिसलीच नाही. पण याच संजू सॅमसनसाठी नेहमी टीम मॅनेजमेंटमध्ये वाद व्हायचा की हा प्लेअर 11च्या संघात का नाहीये. आणि ज्या वेळेला संजूला घेतलं गेलं पण त्यावेळेस त्याच्याकडून अपेक्षित अशी खेळी दिसलीच नाही. त्याचा खेळ हा नेहमीपेक्षा वाईट ठरला. न्यूझीलंड सोबत झालेल्या मॅच मध्ये संजूला ओपनिंगसाठी पाठवण्यात आलेलं होतं. त्याच्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की हा प्लेअर या मॅचेसमध्ये काहीतरी मोठी जादू करेल, काहीतरी कामगिरी करेल. पण या सिरीजमध्ये त्याने 5 मॅचेस खेळल्या. या 5 मॅचेसमध्ये फक्त 46 धावा केल्या. त्यामुळे सगळ्या टीमचा आणि मॅनेजमेंटचा अपेक्षाभंग झाला. 2025 मध्ये माध्यमांमध्ये खूप ठिकाणी या गोष्टींची चर्चा व्हायची की संजू सॅमसनला खेळवा, संजू हाच टीम इंडियाची चांगली ओपनिंग करू शकतो. परंतु या सगळ्या चाहत्यांच्या अपेक्षांवर संजूकडून पाणी पसरलं गेलेलं पाहायला मिळालं. 2025 या वर्षात संजू 15 मॅचेस खेळला, त्यात त्याने फक्त 222 रन्स केले. स्ट्राईक रेट हा 20.18चा राहिला. तर ह्या मॅचेसमध्ये त्याला सर्वाधिक रन्स हे फक्त 56 करता आले. ह्या रन्स कार्डमुळं आपल्याला ही गोष्ट समजून येते की संजूसाठी वर्ल्ड कपची दारं आता पूर्णपणे बंद झालेली दिसत आहेत. हीच बाब संजूला समजून येताच त्याने सगळ्या चाहत्यांसमोर ट्विट करत प्रांजळपणे कबुली दिली. ज्या पद्धतीने त्याची सातत्याने खेळी होतीये ती त्याच्या स्वतःच्या जबाबदारीची होती. जेव्हा एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला लीड करतो तेव्हा त्याच्यावर कोट्यावधी लोकांच्या आशा अवलंबून असतात. संजूला अनेकदा संघात स्थान मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागलाय. कधी त्याला संघात स्थान मिळत नाही, तर कधी स्थान मिळूनही त्याला हवी तशी कामगिरी करता येत नाही. मागच्या सामन्यात जेव्हा तो कमी रन्समध्ये बाद झाला तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याने एक मोठी संधी गमावली आहे. ही अपराधीपणाची भावना त्याच्या ट्विटमधून स्पष्टपणे जाणवत होती. त्याने चाहत्यांची आणि संघ व्यवस्थापनाची माफी मागताना म्हटलं की त्याला जे करायचं होतं ते तो करू शकला नाही आणि याचं त्याला मनापासून दुःख आहे. त्यात संजूच्या भावुक होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्याचा फॅन क्लब. संजूचे चाहते हे इतर खेळाडूंच्या चाहत्यांपेक्षा थोडे वेगळे आहेत. ते त्याच्यावर नितांत प्रेम करतात आणि त्याला प्रत्येक सामन्यात खेळताना पाहण्यासाठी आसुसलेले असतात. सोशल मीडियावर जेव्हा जेव्हा संजूला संघातून वगळलं जातं तेव्हा जस्टिस फॉर संजू सारखी मोहीम सुरू करतात. आपल्यासाठी इतके लोक लढतायत, प्रार्थना करतायत याची जाणीव संजूला नेहमीच असते. पण जेव्हा तो अशा चाहत्यांच्या अपेक्षेवर उतरू शकत नाही तेव्हा तो मानसिकदृष्ट्या खचून जातो. या कामगिरीनंतरही त्याच्या मनात हीच भावना होती की ज्या फॅन्सने मला इतका पाठिंबा दिला त्यांना मी आज पुन्हा एकदा निराश केलं. याच भावनेपोटी त्याने कोणत्याही दबावाशिवाय स्वतःहून सोशल मीडियावर आपली बाजू मांडली. नुकत्याच नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटीलमध्ये भारताचा साऊथ आफ्रिकेविरुद्ध T20 वर्ल्ड कप वॉर्मअप सामना झाला. या मॅचमध्ये संजूला प्लेइंग 11 मधून डावलण्यात आलं. त्याच्या आतापर्यंत असलेल्या खेळीमुळे हा निर्णय टीम मॅनेजमेंटकडून घेण्यात आला. त्यामुळेच त्याने त्याची भावनिक बाजू मांडत ट्विट केलं. याच ट्विटच्या आपण मुळाशी गेलो तर आपल्याला त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतोय. क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू अपयशानंतर शांत राहायला पसंत करतात किंवा नशिबाला दोष देतात. मात्र संजूने तसं न करता आपली चूक मान्य केली. त्याला माहिती आहे की भारतीय संघात स्पर्धा किती येते.
एका संधीचं सोनं न झाल्यास दुसरी संधी मिळवायला किती वेळ वाट पाहावी लागेल हे सांगता येत नाही. संजूला केवळ धावा काढायच्या नसतात, तर त्याला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असतो. जेव्हा तो बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतून यायचा, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील निराशा सगळं सांगून जायची. तो एक उत्तम कीपर आणि तडाखेबाज बॅट्समन आहे, यात कोणती शंका नाही आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर लागणारे पेशन्स आणि प्रेशर खाली खेळायची कला, यात तो कधी कधी मागे पडताना आपल्याला दिसतो. त्यानंतर त्याच्या या ट्विटमुळे चाहत्यांमध्ये गोंधळलेल्या प्रतिक्रिया उमटल्यात. अनेकांनी त्याला धीर दिलाय की अपयश हे खेळाचा भाग आहे, तर काहींनी त्याला अधिक सराव करण्याचा सल्ला दिलाय. संजूने माफी मागून हे सिद्ध केलंय की तो एक संवेदनशील खेळाडू आहे, ज्याला आपल्या कामगिरीची पूर्णपणे जाणीव आहे. त्याने घेतलेली ही जबाबदारी आणि दाखवलेला प्रामाणिकपणाच त्याला एक मोठा माणूस बनवतो. खेळाच्या मैदानात हार जीत होतच असते, पण चाहत्यांच्या मनातील स्थान टिकवून ठेवायला जी ट्रान्सपरन्सी लागते, ती संजूने या ट्विटद्वारे दाखवून दिली आहे. हे ट्विट केवळ एक लेख नसून एका खेळाडूने आपल्या चाहत्यांशी साधलेला तो थेट संवाद आहे, जो त्याच्यातल्या माणुसकी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा दाखवतो. त्यानंतर प्रश्न उरतो की तो संजूला वर्ल्ड कपमध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान असेल की त्याला वॉटर बॉय म्हणून ठेवतील. तर मंडळी, या प्रश्नाचं उत्तर हे 2 दगडावर पाऊल ठेवणार असू शकतं. मागच्या 3 वर्षात ईशान किशनने डोमेस्टिकमध्ये सुसाट गेम करत आपली जादू दाखवली आहे. हेच त्याचं भारताच्या टीममध्ये परतण्याचं कारण ठरलं. परंतु या तुलनेत संजूची कामगिरी जर बघितली तर संजूकडून बऱ्याच वेळा त्याच्या खेळासाठी अपेक्षा भंग पदरी पडलाय, पण त्याचं गुड लक कायम त्याला साथ देत आलंय. त्यामुळे तो भारतीय संघात कधी मिडल ऑर्डरला खेळताना आपल्याला दिसला की कधीतरी ओपनिंग करताना दिसला. जर यावेळेस सुद्धा त्याचं गुड लक कामी आलं तर तो देखील आपल्याला प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसू शकतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, संजू सॅमसन प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसेल की त्या जागी कोणत्या तरी स्टार खेळाडूची वर्णी लागेल? त्याने केलेल्या भावनिक ट्विट बद्दल तुमच्या काय भावना आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.